मांडव आणि कलर का तर आमच्या घरी आहे लग्न. ऑथेंटिक क्रिएटर म्हणून त्याचा अख्खा एक एपिसोड केला. असा हा क्रिएटर हा सन्मान करताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय. सन्माननीय हसमुख शेठ, केदार साठे साहेब आणि पुरी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा मी अशी विनंती करतो. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलमध्ये. गावी आलेलो आहे आणि मे महिन्यात सुरुवात झालेली आहे. आज आहे 1 तारीख आणि सर्वप्रथम कामगार आणि महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. हा रखरखा उन्हाचा वाढलेला आहे. आत्ता वाजलेत 11:15 दुपारचे आणि एवढा ऊन आहे ना, जबरदस्त. उन्हात नाही जास्त थांबणार आहे. असो, पण आमच्या घराला मांडव आणि कलर झालेला आहे. मांडव आणि कलर का तर आमच्या घरी आहे लग्न, त्याच्यामुळे आहे. लग्न कुणाचं आहे आणि काय आहे तर सांगतोच तुम्हाला. पण घर बघा, घराला जर मांडव असेल तर जबरदस्त वाटतं. आणि कलर कोणाला हाक मारते? आर्याला का खाली गोदडं पडलेत त्या आणायला. सुकल्या खाली पडलेत ते बघायला सांगताय. सुकलेत का खायचे? आंब आहेत की नाही? काय तांबू आडी लावलेले, कधी पिकतील काय माहिती आता किती कधी पिकते. घराच्या अंगणातून बाहेरचा कलर बघा कसा केलेला आहे तो. आणि धक्क्याला मेन केलेला आहे कलर. कसा वाटतो? सध्या धूळ आहे त्याच्यामुळे सळत नाही, पण धक्क्याला लाल लाल असा कलर केलेला आहे. त्याच्या घराला शोभा येते. आपली स्वप्न सुंदर इथं आहे बघा. बाहेर किती ऊन आहे आणि मांडव घातल्यावर एवढी सावली येते ना, सावाट वाटतो. म्हणून घराच्या समोर अंगणात मांडव हा असायलाच पाहिजे. थोड्याच दिवसांनी आमच्या घराच्या समोर लग्न होणार आहे. म्हणजे मी जन्म झाल्यापासून आमच्या घरात, म्हणजे जन्म झाल्यापासून आमच्या इथले लग्न तर झालेच नाहीत, आजूबाजूच्या भावकीतले झालेत, पण आमच्या घरात आज लग्न आहे. हा बघा, आमचं एकच घर आहे. तो आमची चुलती आहे जी कल्याणी, तिचं लग्न होणार आहे. आणि तिच्या लग्नात ती माझ्या वर्गातली आहे आणि ती नवरी दाखवेनच तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो लग्नाचे पण व्लॉग येतीलच, पण नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेनच. या व्लॉग लग्नाचे चालू होते. सो तिचं लग्न आहे आणि तिच्या लग्नाची तयारी सगळी चालू आहे. सुकवाना घातलेली आहे तिकडं बिया, एवढीशाच आहेत, एवढ्या नाही आहेत, आहेत काय काय. आणि इकडे बघा काय आहेत, करवंदा. आणि ह्याच्यात काय आहे, जो कोकमा आहेत. असा का ठेवलेला आहे? वरनं कापड. फणसाचं साठं कुठं जाऊ दिसत नाही. असं कावल्यावर फणसाचं साठं असतं ना, तर आम्ही जाम चोरतो. मी तर लय चोरतो. आमच्या देवखोलीला लावलेलं आहे कार्पेट. कसं भारी वाटतं ना. आता शेणाचा होता तर कार्पेट लावलेलं आहे, पण मस्त वाटतंय. आतमध्ये जमीनच आहे, खाली लादी नाही केलेलं आहे. कार्पेटला पण भारी वाटतो. आणि कलर केलेला आहे. आणि इथे आहे देवाचं. सो आता लग्न आहे त्याच्यामुळे कलर केलेला आहे, असं आहे. पण हॉल आम्ही अजूनसुद्धा शेणाचा ठेवलेला आहे. काका आलेत मुंबईत ना. फोटोग्राफी सध्या सीझन चालू आहे काकांचा. सध्या कुठला कॅमेरा घेतला आहे? सोनी M4. तुम्हाला सुद्धा लग्नाला लागल्या फोटोग्राफरचा नक्कीच सांगा, नंबर देतो इथे. सध्या सीझन चालू आहे ना. हो, ते कुठे लांजाला, हो लांजा. लांजा, रत्नागिरी, राजापूर सगळीकडे ऑर्डर घेतात. अगदी नाशिक, धुळे, सगळी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. आणि हा वेदांनी कारनामा करून दाखवला आहे. तो दाखवचं घर सजवला असतो. वेदार आमचा पेंटर झाला आहे. त्याने बाथरूम वगैरे रंगवतो. प्रोफेशनल प्रकारे बाथरूम रंगवतो. भिंतीला सारवण काढवतो. तुम्हाला दाखवतो. ये ही कला, ही पण कला पाहिजे ना. म्हणजे प्रॉपर सारवलेलं आहे. म्हणजे भिंत सारवलेलं आहे. ही बघा, ही आमची ना मापांची भिंत आहे. मस्त सारवला नाही. तू एकट्याने? आणि मम्मी वेदांनी सारवला नाही. आणि संडास बघा, संडास प्रोफेशनल पेंटर कसा करतो तसा केलेला आहे. स्टाईलनी शेडिंग बघा इथली. दरवाजाला दुसरा कलर, वरच्या पत्र्याला दुसरा कलर, इथं दुसरा कलर असा केलेला आहे. ही आमची पडवी आहे सगळी. इकडं आमचं चूल आहे आणि किचनचं इकडं आहे बघा. पण हा बघा, हा भारी वाटतो ना. असा जुना पण टच दिलेला आहे बाजूनी.
इकडं कलर आहे, पण इकडं बघा हा जुना टच आहे सारवणाचा, त्यामुळं मस्त गावचा पण फील येतो. मापांचा आहे त्याच्यामुळे जुनाच घर आहे आमचा. संध्याकाळ झाले, दापोलीत आलो आहे आणि आत्ता जातो आहे. क्रिएटर सन्मान आहे, तिकडे आमंत्रण केलेलं आहे. सोबत VR आहे. चला आज VR बुलेट चालवतो आहे आपली. दापोली बघा संध्याकाळचा 8 मैदान भरलेला आहे खेळण्यासाठी. इकडे बऱ्याच टुर्नामेंट होतात आणि आता जायचं आहे क्रिएटर सन्मानच्या इकडे. बरेच असे दापोलीतले क्रिएटर्स आहेत ते भेटणार आहेत, तळागाळातले क्रिएटर्स आहेत आणि विविध प्रकारच्या व्हिडिओ बनवतात आणि तिथे आपल्याला सुद्धा बोलवलं आहे. चल काय म्हणते दापोलीतली गरमी. जास्त होणार आहे ना. मनापासून आपले अभिनंदन. आणि आपण फक्त म्हणतो की कोकणातला माणूस इथेच प्रयोग करतो, कॉन्ट्रॅक्ट शो करतो आणि सोडून देतो, तर निखिलचा शिवाजी मंदिर मध्ये सुद्धा प्रयोग झालाय, प्रबोधनकार ठाकरेला सुद्धा प्रयोग झालेला आहे, रत्नागिरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग झालेला आहे आणि आपल्या दापोली मधल्या सगळ्या वेगवेगळ्या पंचक्रोशीमध्ये मिळून हा प्रवास सुरू होऊन या नाटकाचा प्रवास आता मला वाटते गौडदौड त्याची 20व्या प्रयोगाकडे सुरू आहे आणि 20 प्रयोगांचं यशस्वी आयोजन करणारा, त्याची निर्मिती करणारा असा हा निखिल. आणि कॉन्टेंट क्रिएटर मध्ये मला त्याची आवडलेली गोष्ट की मातीशी नाळ जोडलेली आहे. या मातीशी असलेली नाळाची दखल, मित्र तुझा जो सम्याने एपिसोड केला हा सम्या पण माझा मित्र, ऑथेंटिक क्रिएटर म्हणून त्याचा अख्खा एक एपिसोड केला. असा हा क्रिएटर, हा सन्मान करताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय. सन्माननीय हसमुख शेठ, केदार साठे साहेब आणि पुरी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा मी अशी विनंती करतो. मला काय सांगायचं कळलं का तुम्हाला? एक असा आपल्याकडे व्यावसायिक आहे जो प्रोड्युसर पण आहे आणि जो खऱ्या अर्थाने काम करतोय. त्याच्या मागचा जो लेखक आहे तो जेवण पण आमचा मित्र आहे. पण त्याच्यामधली जी मिसिंग गोष्ट आहे ती मिसिंग गोष्ट मी करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे तुम्ही जेवढे एक्साइटेड असाल, तुम्ही जेवढे लवकर या, क्रिएटर्स आहेत, सगळे क्रिएटर्स आहेत. म्हणजे काल दापोलीत कंटेंट क्रिएटर म्हणून सन्मान झाला. ॲक्च्युली दापोलीत बरेच असे आता नवनवीन रील करणारे क्रिएटर्स आहेत आणि झाले आहेत, बरेच असे झाले आणि प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने व्हिडिओ टाकत असतात. सो प्रत्येकाने एकमेकाचा विचार मांडले. मी सुद्धा माझा अनुभव शेअर केला आणि एक जेवढी व्हिडिओ होती तेवढी तुमच्यापर्यंत शेअर केली. सो काल हसमुख एंटरप्राइजेस म्हणजे प्रमोद पांगारकर आहेत, त्यांनी हे सगळं आयोजन केलेलं आहे. खरं तर थँक्यू सो मच की दापोलीत पहिल्यांदाच असा क्रिएटर्सचा मीटअप वगैरे झाला. बरं वाटलं, म्हणजे ओळख तरी झाली सगळ्यांची आणि बऱ्याच गोष्टीची देवाणघेवाण झाली. पण मजा आली ओव्हरऑल. सध्या गावालाच सगळीजण येतात. आता मे महिन्याची सुट्टीला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे गावाला बरेच जण यायला लागलेले आहेत. मुंबई गोवा हायवेला सुद्धा गर्दी लागलेली आहे. ती गणपतीला ट्रॅफिक होती तशी. कालच एक मित्र होता, त्याला लागले 10-12 तास दापोलीत यायला. असो, पण खूप मजा आली आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतोय. सो ब्लॉग छोटा वाटा पण कसा वाटला अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा पट्टा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.